महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, यामध्ये खरबरूचे अनेक शिलेदार फोडण्याचे काम सुरू आहे. सतीश पाटील टार्गेट आता सगळेजण करतात असं वाटतं का आगामी निवडणूक? हो, मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे कुठलाही ऑपरेशन असू दे, काही असू दे, त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही. हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत, परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत. त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही. जनता आमच्या बरोबर हे पुन्हा सिद्ध होईल. लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला. चंदगडमध्ये जवळजवळ 500-600 लोक त्या ठिकाणी आले होते. पण आज जो काही प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतो, याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही. जे काही राजकीय घडलेलं आहे ते लोकांना आवडलेलं नाही आणि मग लोक आता आमच्याकडं किंवा माझ्याकडं असेल, महाविकास आघाडी म्हणून असेल की बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणार म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम करतो. गेल्या 3 वर्षात नाही, मला वाटतं मागच्या वेळी देखील अध्यक्ष झाला तर शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून भेटणं गरजेचं असतं, कारण की शेवटी अनेक प्रश्न सरकार पुढे या ठिकाणी असतात. आम्ही देखील आता व्यवसायामध्ये साखर कारखानदारीच्या संदर्भात सहकार मंत्र्यांना भेटतो, अनेक कामं ज्यावेळी असतात त्यावेळी भेटतो. त्यामुळे त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही.